मित्रांनो, झी मराठीवर येत्या काही दिवसात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याचाच एक भाग म्हणून इच्छाधारी नागिन आणि धाकट्या सूनबाई या मालिकांचा समावेश आहे. या नव्या मालिकांमुळे झी मराठीवरील काही लोकप्रिय जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. यामध्ये पहिली निरोप घेणारी मालिका आहे ती म्हणजे वल्लरी वीराची प्रमुख भूमिका असलेली शुभ श्रावणी. काही दिवसापूर्वीच वल्लरीने श्रावणीच्या भूमिकेतील माझा लास्ट टेक असं म्हणत मालिका निरोप घेणार असल्याची हिंट दिली होती. आता नुकतंच मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग संपलं असून कलाकार खूपच भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. या मालिकेत स्वीटीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भूमिजा पाटीलने शेवटच्या भागाच्या शूटिंगचे काही फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ती लिहिते, आज स्वीटीचा प्रवास संपला. स्वीटी माझ्या आयुष्यात आली आणि माझं नशीब पलटलं असं म्हणायला हरकत नाही, कारण स्वीटी या पात्रानेच मला विश्वास दिला की विलन साकारणं कठीण आहे पण अशक्य नाही. मला स्वतःवर विश्वास नव्हता की मला कधी नकारात्मक भूमिका जमेल, पण शुभ श्रावणीच्या निमित्ताने शक्य झालं. मालिका फार काळ चालली नाही, पण माझ्यासाठी प्रत्येक दिवस चॅलेंजिंग होता. एखाद्या कलाकाराला आणखी काय हवं? एकच पात्रात इतक्या वेगळ्या छटा साकारायला मिळणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या पोस्टमध्ये तिने सहकलाकार, प्रोडक्शन टीम, मेकअप आर्टिस्ट या सगळ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. दरम्यान या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग संपल्यानंतर या मालिकेतील काही कलाकारांनी एकत्र येऊन पिकनिक देखील साजरी केली होती. तर मित्रांनो, 227 भागानंतर शुभ श्रावणी ही मालिका सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.